या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की टायमिंग आणि स्टॅमिना दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. टायमिंग इज ऑल अबाउट मेडिसिन किंवा एक्सरसाइज, पण स्टॅमिना इज समथिंग जो खूप वेळाने येतो, मेहनतीने येतो. कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइज, आपल्या बॉडीला फिट ठेवणं, मास्टरबेशन न करणं, वेट लॉस करणं, टेस्टोस्टेरॉन हाय ठेवणं, किगल एक्सरसाइज करणं, सप्लिमेंटेशन, जिम एक्सरसाइज सगळ्यात इम्पॉर्टंट. आपल्या पार्टनरची एक्सपेक्टेशन मीट करणं आणि मग पार्टनरचीही पूर्ण मनाने आणि पूर्ण प्रेमाने काळजी घेणं. वाईफ किंवा पार्टनरला खुश ठेवणं इज नॉट ओनली अबाउट सेक्स. हे तुम्हाला तुमच्या डोक्यात ठेवायचं आहे. बरेच पुरुष यासाठी सक्सेसफुल होत नाहीत आपल्या रिलेशनशिपमध्ये, कारण त्यांचं सगळं फोकस एकदम सेक्सवर असतं. तुम्ही कितीही चांगलं क्रिकेट खेळा, किती चांगली इनिंग खेळा, कितीही उत्तम मॅच जिंकवून द्या, पण जर तुम्ही टीम प्लेअर नसाल, तुम्ही तुमच्या टीमसाठी खेळू शकत नसाल, तरीही तुम्ही एक पुअर परफॉर्मन्स किंवा पुअर प्लेअर म्हणवाल. म्हणूनच नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी तुम्हाला सांगणार आहे डिफरन्स बिटवीन टायमिंग अँड स्टॅमिना. तर माझ्याकडे असे बरेच पेशंट येतात ज्यांना सेक्स टायमिंगचा त्रास आहे. सेक्स टायमिंग चांगली झाली तरी नंतर येऊन विचारतात, सर टायमिंग तर बेटर झाली आहे पण स्टॅमिना आला नाही आहे. तर मी तुम्हाला सांगतो की स्टॅमिना, टायमिंग दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सेक्स्युअल परफॉर्मन्स, सेक्स्युअल स्टॅमिना, सेक्स्युअल एन्ड्युरन्स मेहनतीने येते, त्यात बऱ्याच गोष्टी असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूया की टायमिंग किंवा सेक्स्युअल स्टॅमिनामध्ये काय फरक आहे आणि हे सगळं काय आहे जे केल्याने तुम्ही तुमचा सेक्स्युअल परफॉर्मन्स वाढवू शकता. म्हणून या व्हिडिओला नक्की पहा. तर तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहीत असेल मी डॉक्टर विजयंत गोविंदा गुप्ता आहे, नवी दिल्लीमध्ये एक एंड्रोलॉजिस्ट किंवा मेन स्पेशलिस्ट जो पुरुषांच्या सेक्स समस्यांचा प्रॉपरली सायंटिफिक इलाज करतो. तुम्ही जर भारतातून असाल तर मोस्ट प्रॉबेबली क्रिकेट बघत असाल, इतर खेळही बघत असाल, आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला माहिती आहे काही प्लेयर्स आहेत असे ज्यांचं टायमिंग खूप चांगलं आहे. जर एखादा बॉल बॅटवर आला आणि टायमिंग चांगला असेल तर नॉर्मली 6 लागतो, रन्सही बनतात. पण जर स्टॅमिना पुअर आहे, एन्डॉरन्स पुअर आहे, लॉंग इनिंग खेळता येत नाही, शॉर्ट रन घेता येत नाही, कार्डियक कॅपॅसिटी पुअर आहे, आणि इवन दो पॉवर आहे, स्ट्रेंथ आहे, पण लॉंग इनिंग्स खेळली जात नाही. आणि काही प्लेयर्स असे आहेत ज्यांचा टायमिंग तर चांगलाच आहे पण ऑलराऊंडर असल्यामुळे लॉंग इनिंग्स खेळता येतात, सस्टेन करू शकतात. जेवढं उत्तम इनिंगच्या सुरुवातीला खेळतात तेवढंच चांगलं इनिंगच्या शेवटीही खेळतात. गेम संपवण्याची एक कॅपॅसिटी ठेवतात. तर हाच फरक आहे बिटवीन टायमिंग अँड स्टॅमिना. सेक्स टायमिंग म्हणजे कंट्रोल म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचं इजॅक्युलेशन किंवा तुमचं होणारं डिस्चार्ज वाटेल तेव्हा डिस्चार्ज करणं. तर टायमिंगमध्ये किगल एक्सरसाइजेस, सेन्सिटिव्हिटी कमी करणं किंवा तुमचा जो सेक्स्युअल रिस्पॉन्स आहे तो आपण औषधांनी मॅनेज करू शकतो. आणि काही पेशंट्समध्ये मेडिसिन्सने किंवा सर्जरीने टायमिंग वाढू शकतं. पण स्टॅमिना म्हणजे लांब खेळू शकणं. स्टॅमिना म्हणजे 2 मिनिट नाही 2 तासापर्यंत सेक्स करणं, पुन्हा पुन्हा सेक्स करणं, हार्डनेस कायम ठेवणं. स्टॅमिना जो असतो तो कुठल्याच औषधांनी येत नाही. स्टॅमिना वाढवण्यासाठी, एक लॉंग इनिंग खेळण्यासाठी, आपल्या पार्टनरला फुल्ली सॅटिस्फाय करण्यासाठी आणि स्वतःलाही फुल्ली सॅटिस्फाय करण्यासाठी, स्टॅमिना वाढवण्यासाठी तुम्हाला 5 गोष्टींची आवश्यकता असते. तर ढोबळमानाने जर स्टॅमिना म्हणाल तर स्टॅमिनामध्ये किंवा सेक्शुअल परफॉर्मन्समध्ये 5 गोष्टी येतात. पार्ट 1, टायमिंग. ऑब्व्हियसली जर तुम्हाला स्टॅमिना हवा असेल तर टायमिंगही गरजेचं आहे. जर पेनिस योनीत टाकल्या गळतो किंवा टच केल्या गळतो तर ऑब्व्हियसली स्टॅमिना नसल्यामुळे होतं. सो टायमिंग इज द फर्स्ट पार्ट फॉर अ गुड स्टॅमिना. आणि टायमिंग वाढवायचे 3 प्रकार आहेत. सेन्सिटिव्हिटी कमी व्हावी, मास्टरबेशन होऊ नये, आणि किगल एक्सरसाइजेस म्हणजे तुम्ही पेल्विसला व्यवस्थित होल्ड करू शकाल. पण मीही या ट्रीटमेंटने तुमचा टायमिंग 5 सेकंदावरून 2 मिनिट किंवा 5 मिनिट करू शकतो. जो परफॉर्मन्स असतो तो ठरतो तुमच्या कार्डियक कॅपॅसिटीवर, म्हणजे तुम्ही किती रनिंग करू शकता, तुमचं हार्ट किती ब्लड पंप करू शकतं, तुम्ही किती विगरसली किंवा किती स्पीडने परफॉर्म करू शकता, किती तुमच्या पेल्विसला मूव्ह करू शकता. तर कार्डिओव्हॅस्क्युलर कॅपॅसिटी. सेकंड असतं इरेक्शन, की तुमचं पेनिस किती हार्ड राहतं. पेनिसमध्ये टायमिंग आहे, पेनिस डिस्चार्ज करत नाहीये, पण पेनिसमध्ये हार्डनेस नाहीये, पेनिसमध्ये पूर्ण तणाव येत नाही, किंवा पेनिसमध्ये जो एक स्ट्रेंथ असतो तो नसेल, त्यानेही तुमचा सेक्शुअल परफॉर्मन्स वीक राहतो. तुमचा जो एक स्टॅमिना आहे त्याच्यात कमतरता असेल. मग जर तुमचं इरेक्शन पुअर आहे, इरेक्शनमध्ये काही त्रास आहे, कुठल्याही कारणाने विनोजेनिक आहे, ओव्हर मास्टरबेशन आहे, न्यूरोजेनिक आहे, हायड्रोजेनिक असेल, तरीही तुमचा स्टॅमिना
कमी असतो. तर 3 झाले टायमिंग, कार्डिओव्हॅस्क्युलर कॅपॅसिटी, पिनाईल हार्डनेस. चौथं असतं फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे बॉडीमध्ये किंवा शरीरामध्ये इंटरकोर्स करण्यासाठी किंवा सेक्स करण्यासाठी किती फ्लेक्झिबिलिटी आहे, किती तुम्ही तुमच्या बॉडीला प्रॉपरली मूव्ह करू शकता. तुमच्या बॉडीमध्ये पोटाचं जे मसल मास आहे, पेल्विसचं जे मसल मास आहे, शोल्डरचं जे मसल मास आहे, तुम्ही तुमची पोझिशन होल्ड करू शकता का? तुम्ही वुमन ऑन टॉप होल्ड करू शकता का? किंवा तुम्ही फिमेलला स्वतःवर होल्ड करू शकता का? तुम्ही किती उत्तम पेल्विक थ्रस्ट करू शकता? तुम्ही किती सहज तुमची बॉडी मूव्ह करू शकता? या सगळ्या गोष्टी तुमच्या सेक्स्युअल स्टॅमिना किंवा सेक्स्युअल एन्जॉयमेंट किंवा तुमच्या पार्टनरच्या एन्जॉयमेंटमध्ये काम करतं. आणि 5वं सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट स्टॅमिनाचा, ज्याबद्दल कोणच बोलत नाही, ते आहे मेंटल हेल्थ. तुम्ही कितीही हार्ड असाल, कितीही मोठे असाल, कितीही चांगलं टायमिंग असेल, कितीही चांगली तुमच्या आतमध्ये स्फूर्ती असेल, कार्डिओव्हॅस्क्युलर कॅपॅसिटी असू दे, तुमच्या आत फ्लेक्झिबिलिटी असू दे, मसल मुवमेंट असू दे, पण जर तुम्ही मेंटली वीक असाल, जर तुम्ही तुमच्या पार्टनरला मेंटली हॅपी करू शकत नाही, तिला प्रेम करू शकत नाही, तिच्या नीड समजून घेऊ शकत नाही, तुम्ही रागीट आहात, तुमच्यात अँगर आहे, तुम्ही तुमच्या पार्टनरवरती टाईम स्पेंड करत नाही आहेत, तरीही तुमचा स्टॅमिना पुअरच राहणार. तुम्ही कितीही क्रिकेट खेळा, कितीही चांगली इनिंग खेळा, कितीही चांगली मॅच जिंकवून द्या, पण जर तुम्ही टीम प्लेअर नसाल, तुम्ही तुमच्या टीमसाठी नाही खेळू शकत, तरीही तुम्ही एक पुअर परफॉर्मन्स किंवा पुअर प्लेअर म्हटले जाल. म्हणून मी असं म्हणतो, बरेच पेशंट येतात, सर माझं चांगलं टायमिंग आहे, 2-2 तास करतो, पण तरीही वाईफ इज नॉट हॅपी. वाईफ किंवा पार्टनरला खुश करणं इज नॉट ओनली अबाउट सेक्स, हे तुम्हाला तुमच्या डोक्यात ठेवायचं आहे. बरेच पुरुष यासाठी सक्सेसफुल होऊ शकत नाहीत त्यांच्या रिलेशनशिपमध्ये, कारण त्यांचा पूर्ण फोकस सेक्समध्ये असतो. सेक्समध्ये इंटिमसीसुद्धा आहे, सेक्समध्ये रोमान्ससुद्धा आहे, सेक्समध्ये प्रेमसुद्धा आहे, फोर प्लेसुद्धा आहे. आपल्या पार्टनरला रिलीजही करून द्यायचं आणि आपल्या पार्टनरच्या नीड्सना समजणं आहे. बऱ्याच विमेन किंवा बऱ्याच स्त्रियांना जास्त आनंद मिळतो सेक्स नंतर, हग केल्याने किंवा सेक्स नंतर आपल्या पार्टनरशी रोमान्स करण्याने. खरं तर ॲक्च्युअल पेनिट्रेटिव्ह इंटरकोर्स आहे. तर आपल्या स्टॅमिनाला फक्त आपल्या हार्डनेस आणि टायमिंगने मोजू नका, आपल्या स्टॅमिनाने आपल्या पार्टनरला खुश करण्याच्या कॅपॅसिटीनेही समजून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये थोडासा ऑफ टॉपिक व्हिडिओ होता, पण या व्हिडिओत आपण बोललो की टायमिंग आणि स्टॅमिना दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे. टायमिंग इज ऑल अबाउट मेडिसिन्स किंवा एक्सरसाइज, पण स्टॅमिना इज समथिंग जो खूप वेळाने येतो, मेहनतीने येतो. कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइज, तुमच्या बॉडीला फिट ठेवणं, मास्टरबेशन न करणं, वेट लॉस करणं, टेस्टोस्टेरॉन हाय ठेवणं, गिगल एक्सरसाइज करणं, सप्लिमेंटेशन, जिम एक्सरसाइज सगळ्यात महत्त्वाची. आपल्या पार्टनरच्या एक्सपेक्टेशन मीट करणं आणि पार्टनरलाही पूर्ण मनाने किंवा पूर्णपणे प्रेमाने काळजी घेणं. तर लक्षात घ्या, जर तुम्ही माझ्या चॅनलचे जुने व्ह्यूअर आहात आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सेक्स्युअल हेल्थबद्दल जेन्युइन सायंटिफिक इन्फॉर्मेशन मिळत राहील. तुम्ही माझ्याशी फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, ट्विटरवर, विमिओवर, वेबसाईटवरही कनेक्ट करू शकता. व्हॉट्सअपवर तुमची क्वेरी विचारू शकता. आम्ही आमचा नवीन टेलिग्राम नंबर ऑन करणार आहोत. येणारे व्हिडिओ तुम्हाला पाठवू शकतो टेलिग्राम मार्फत. तर थँक्यू फ्रेंड्स, टेक केअर, नमस्कार.